शिल्लक आहे गेल्या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये क्लोजिंग स्टॉक म्हणून त्याची नोंद केलेली आहे. याचा विचार आपण आत्ता रिसीट अँड पेमेंटला किंवा चालू बॅलन्स शीटला करत नाही, चालू वर्षाची ती नाही आहे म्हणून. त्याच्यानंतर टू सबस्क्रिप्शन असं दिलेलं आहे. सबस्क्रिप्शन इन्कम आहे आणि इन्कम साईडला आपण दाखवणार आहोत. याच्यामध्ये 3 प्रकारचे आहेत. 2017-18 4000 म्हणजे 4000 हे पाठीमागच्या वर्षासाठीचे आहेत. 2018-19 44,500 44,500 हे चालू वर्षाचे आहेत आणि 2019-20 3,500 हे पुढच्या वर्षाचे आहेत, नेक्स्ट इयरचे आहेत. तर आपण 4000 कुठेही नोंदवणार नाही आणि 2018-19 जे करंट इयर आहे ते आपण इन्कम साईडला दाखवणार आणि त्याच्यावर पुढचे ॲडजस्टमेंट काही करणार आहोत. आणि जर इन्कम साईडला आपण 44,500 दाखवले, करंट इयरचे फक्त दाखवले, तर मग इथं दिलेले जे 2019-20 आहे ते डायरेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन किंवा सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स आपण दाखवणार आहोत. त्यानंतर एंट्रान्स फी इन्कम आहे, इन्कम साईडला दाखवायची आहे. आपल्याला एक ॲडजस्टमेंट दिलेली आहे, त्या ॲडजस्टमेंटप्रमाणे ती इन्कम येणार आहे. टू डोनेशन फॉर बिल्डिंग फंड, आता बिल्डिंग फंड डोनेशन असेल, हे स्पेशल डोनेशन आहे आणि स्पेशल डोनेशन असल्यामुळं ते आपण लायबिलिटी साईडला ते दाखवणार आहोत. त्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ड इन्कम आहे, इन्कम साईडला दाखवायचं आहे. आणि टू सेल ऑफ फर्निचर 4,500, आपल्याकडं जे फर्निचर होतं ते फर्निचर विकून 4,500 आपल्याला मिळालेले आहेत आणि कंसात माहिती दिलेले बुक व्हॅल्यू ₹8,000 की ज्याची मूळ किंमत आपल्याकडं जी किंमत होती ती 8,000 रुपये. याचा अर्थ 8,000चं फर्निचर आपण 4,500 रुपयाला विकलेलं आहे, म्हणजे इथं आपला लॉस आहे. मग लॉस हा एक्सपेन्सेस गृहीत धरून, नॉन ऑपरेटिंग लॉस एक्सपेन्सेस, हे एक्सपेन्सेस आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला म्हणजे एक्सपेंडिचर साईडला टू लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर अशी नोंद करणार आणि तो फरक येतो 3,500 3,500 रुपये. आता जर बॅलन्स शीट दिला असता, बॅलन्स शीटमध्ये फर्निचर दिलं असतं, तर त्या फर्निचरमधून लेस सेल्स 8,000 आपण वजा केला असता. आपल्याला फक्त इथं रिसीट अँड पेमेंट अकाउंट तयार करायचं आहे. तर रिसीट अँड पेमेंट अकाउंट एक्सपेंडिचर डेबिट साईडला लॉस ऑन सेल 3,500 अशी आपण नोंद करणार आहोत. त्यानंतर पेमेंट साईड सॅलरीज एक्सपेंडिचर आहे, एक्सपेंडिचर एक्सपेन्सेस साईडला एक्सपेंडिचर साईडला नोंद करायचे आहे. रेंट इन्क्लुडिंग ₹2,000 फॉर 2017-18, टोटल रेंट पेड ₹5,000 5,000 पेड केलेले, पण त्याच्यामध्ये 2,000 रुपये हे 17-18 या वर्षासाठी आहे, म्हणजे पाठीमागच्या वर्षाचं आहे. मग पाठीवर्षाचं एक रेंट असल्यामुळं ते आपण लेस करणार आहोत. त्याच्यानंतर बाय इलेक्ट्रिसिटी चार्जेस एक्सपेन्सेस आहे. बाय फिक्स्ड डिपॉझिट असेट आहे, असेट साईडला आपण ते दाखवणार. बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेन्सेस आहे, एक्सपेंडिचर साईडला दाखवायचं आहे. बाय जनरल एक्सपेन्सेस आहे, एक्सपेंडिचर साईडला दाखवायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये माहिती दिलेली इन्क्लुडिंग ₹500 पेड फॉर नेक्स्ट इयर आणि 500 रुपये जे आहेत ते पुढच्या वर्षासाठी दिलेले आहे. पुढच्या वर्षासाठी असल्यामुळे आपण टू जनरल एक्सपेन्सेस पूर्ण लिहिणार, इनरला लिहिणार 5,500 आणि त्याच्यातून प्रीपेड जनरल एक्सपेन्सेस 500 वजा करणार आणि त्याचा दुसरा इफेक्ट आपण बॅलन्स शीटला करणार आहोत. पुढे म्हटलेलं आहे बाय स्पोर्ट मटेरियल परचेस, चालू वर्षामध्ये 40,000 रुपयाचं मटेरियल खरेदी केलेलं आहे. मटेरियल एक्सपेन्सेस आहे, एक्सपेंडिचर साईडला आपण त्याची नोंद करणार आहोत. त्यानंतर बाय बॅलन्स कॅरी डाऊन असेट साईडला याची नोंद करायची. कॅश इन हँड ₹8,900,
कॅश ॲट बँक ₹25,000, टोटल 33,900. त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 1, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर इज ₹4,500. नोंद करताना आपण सबस्क्रिप्शनमध्ये ते ॲड करणार आहोत, कारण चालू वर्षाचं आहे, करंट इयरचं आहे आणि ते मिळायचं राहिलेलं आहे. त्यामुळं चालू वर्षाचं उत्पन्न आपल्याला इन्कम साईडला दाखवावं लागेल. आणि त्याच्यानंतर त्याचा दुसरा इफेक्ट रिसिवेबल सबस्क्रिप्शन किंवा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आपण बॅलन्स शीट असेट साईडला करणार आहोत. त्याच्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट, आउटस्टँडिंग रेंट फॉर करंट इयर अमाऊंटेड टू ₹1,000. तर रेंटवर आणखीन ॲडजस्टमेंट आहे. अगोदर इनर ॲडजस्टमेंट तर आपल्याला इथे विचारात घ्यावीच लागेल, ₹2,000. आणि आणखीन एक ॲडजस्टमेंट आहे, त्याच्यावर टिकमार करा आणि ते इनरला लिहा. त्याच्यामध्ये राहिलेलं रेंट जी रक्कम आहे 1,000 ती ॲड करायची आहे. आणि याचा दुसरा इफेक्ट लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग रेंट म्हणून आपण ₹1,000 करणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट थर्ड ॲडजस्टमेंट, एंट्रन्स फी आर टू बी ट्रीटेड ॲज अ रेव्हेन्यू इन्कम. ठीक आहे, आपण त्याचा उल्लेख केलेलाच आहे. एंट्रन्स फी आहे टोटल 8,000, ते रेव्हेन्यू इन्कम म्हणून दाखवा. बऱ्याच वेळा ॲडजस्टमेंटमध्ये येतात 50% कॅपिटल करा. इथं पूर्ण टोटल रेव्हेन्यू दाखवायचे, कॅपिटलचा काही संबंध नाही. त्याच्यानंतर फोर्थ ॲडजस्टमेंट, स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियल ॲज ऑन 1 एप्रिल 2018 ₹6,000. इथे मटेरियल शिल्लक आहे गेल्या वर्षीचं ₹6,000 आणि चालू वर्षासाठी ऑन 31 मार्च 2019 14,000. चालू वर्षी 14,000 शिल्लक आहे. तर मटेरियल जर आपण पाहिलं तर स्पोर्ट मटेरियल ₹40,000 खरेदी केलेलं आहे चालू वर्षामध्ये. म्हणजे मटेरियल बघा, पाठीमागच्या वर्षात 6,000 शिल्लक होते, चालू वर्षात 40,000 खरेदी केले. म्हणजे टोटल चालू वर्षासाठी मटेरियल आपल्याकडं ₹46,000 झालं. परंतु त्यातलं 14,000चं शिल्लक असल्यामुळे 14,000 आपण त्याच्यातून लेस करणार आणि टोटल 32,000 आपलं मटेरियल. आणि हे जे 14,000चं आहे ते आपण पुन्हा लायबिलिटी साईडला असेट साईडला स्टॉक ऑफ मटेरियल म्हणून दाखवणार आहोत. ठीक आहे, याच्यानंतर प्रत्यक्ष प्रॉब्लेम आपण पाहूया. एक्झरसाइजमधील चौथा प्रॉब्लेम आपण सोडवत आहे. तर हा जो प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम याचं एक्सप्लेनेशन आपण केलं. त्याचे इन्कम एक्सपेंडिचर साईडला आणि बॅलन्स शीटला कशा नोंदी होत्या त्या पाहूया. पहिल्यांदा आपण रिसिट साईड बघूया. बॅलन्स शीट, बॅलन्स कॅश इन हँड, कॅश ॲट बँक कुठेही दाखवायचे नाहीत. सबस्क्रिप्शन इथे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 लिहिलेलं आहे. इथं वरती अगोदर लिहायचं आहे, इन द बुक्स ऑफ सातारा स्पोर्ट्स क्लब सातारा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. तर बाय सबस्क्रिप्शन इथं नोंद केलेले आपण 44,000, 44,000 विचारात घेतले. टोटल चालू वर्षात जे मिळालेले आहेत ते सर्वच्या सर्व 52,000 इथं नाही घेतले आपण, फक्त 44,500. जर अशी नोंद केली तर ॲडजस्टमेंट आपण नंतर पाहूयात. पण मग जे पुढील वर्षासाठी आहे, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स 3,500 हे बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला दाखवायचे आहेत. त्यानंतर एंट्रन्स फी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला 8,000 रुपये ते लिहिलेले आहेत, कारण त्याच्या ॲडजस्टमेंट म्हणून ते रेड कलरमध्ये घेतलेले आहेत आपण. एंट्रन्स फी टोटल रेव्हेन्यू 8,000. देन इंटरेस्ट, डोनेशन आहे, डोनेशन लायबिलिटी साईडला दाखवलं जात आहे. डोनेशन याप्रमाणे लायबिलिटी साईडला 70,000. त्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ड आहे 600. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इंटरेस्ट ₹600 नोंद करायची आहे. त्यानंतर
टू सेल ऑफ फर्निचर बुक व्हॅल्यू ₹8,000, टोटल प्राइस आहे 4,500. आता इथे बघा तुलना करायची आहे. 3,500 रुपये हा लॉस आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. दॅट इज टू लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर ₹3,500. डेबिट साईडला त्याची नोंद करायची आहे. त्यानंतर एक्सपेंडिचर साईड सॅलरी 5,000, सॅलरी 5,000 नोंद केलेले आहे. त्यानंतर रेंट इन्क्लुडिंग 2,000 फॉर 2017-18, टोटल 5,000. इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटला रेंट टू रेंट 5,000 लिहिलेले आहेत. चालू वर्षाचे ॲडजस्टमेंट आता आपण केलेले आहे, पण हे गेल्या वर्षीचे जे आहे पेड फॉर प्रिव्हियस इयर 2,000 लेस केलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट इलेक्ट्रिसिटी चार्जेस हे आपण इथं नोंदवलेले आहेत 1,450. त्यानंतरचं आयटम दिलेलं आहे तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिट 60,000. फिक्स्ड डिपॉझिट हे बॅलन्स शीटला या ठिकाणी या पद्धतीने दाखवून ठेवायचे आहेत. त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी 750 एक्सपेंडिचर आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 750 नोंदवलेले आहेत. त्याच्यानंतर जनरल एक्सपेन्सेस 5,500 इन्क्लुडेड 500 पेड फॉर नेक्स्ट इयर. जनरल एक्सपेन्सेस हे दाखवलेले आहेत. त्याच्यात दिलेले ॲडजस्टमेंट लगेच सोडवले. प्रीपेड 500, आउटवर्ड 5,000. प्रीपेड जनरल एक्सपेन्सेस हे आपण असेट साईडला या ठिकाणी इथे दाखवलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट स्पोर्ट मटेरियल परचेस्ड 40,000. स्पोर्ट मटेरियल 40,000 परचेस्ड आपण या ठिकाणी नोंद केलेली आहे. त्यानंतर पुढे बॅलन्स असेट साईडला दाखवायचे. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. बॅलन्स शीट असेट साईड आपल्याला विचारलं नसलं तरी आपण इथं दाखवलेले आहे. डायरेक्ट आउटवर्डला दाखवा किंवा इनरला दाखवून त्याची बेरीज आउटवर्डला दाखवले तरीही चालू शकेल. नेक्स्ट ॲडजस्टमेंट नंबर 1. ॲडजस्टमेंट आपण पाहूया. ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर इज ₹4,500. करंट इयरचं उत्पन्न आहे ते आपण इथं ॲड केलं. ॲड आउटस्टँडिंग और रिसिवेबल सबस्क्रिप्शन 4,500. टोटल सबस्क्रिप्शन फॉर दिस इयर 49,000. हे जे आउटस्टँडिंग आहे ते बॅलन्स शीट ॲसेट साईडला दॅट इज रिसिवेबल और आउटस्टँडिंग दोन्ही चालेल 4,500 तेवढी नोंद करायची आहे. देन सेकंड ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग रेंट फॉर करंट इयर अमाऊंटेड टू ₹1,000. चालू वर्षासाठी रेंट देणं बाकी आहे. या अगोदरच्या आपण नोंदी केल्या. त्याच्यानंतर ॲड आउटस्टँडिंग 1,000 1,000 नोंदले. टोटल 6,000 आणि त्याच्यातून लेस प्रीपेड प्रिव्हियस इयर 2,000 लेस केल्यानंतर पुढे 4,000 हे पुढच्या वर्षासाठी असेल. चालू वर्षासाठी 4,000 रुपये. आणि हे जे पाठीमागच्या वर्षाचं आहे हे चालू वर्षाचं द्यायचं राहिलेलं आहे. त्याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला आपण इथे दाखवणार आहोत. बॅलन्स शीट लायबिलिटी साईड 1,000 आउटस्टँडिंग रेंट. त्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट एंट्रन्स फी आर टू बी ट्रीटेड ॲज रेव्हेन्यू इन्कम. त्याची आपण नोंद अगोदर केलेलीच आहे 8,000 टोटल. त्यानंतर स्पोर्ट मटेरियल ऑफ stock of sport material as on 1st April 2018 ₹6,000 and 31st March 2019 ₹40,000. गेल्या वर्षीचं 6,000 रुपयाचं मटेरियल शिल्लक आहे. याची नोंद आपण इथे टू स्पोर्ट मटेरियल टोटल परचेस 40,000 चालू वर्षात. ॲड ओपनिंग स्टॉक 6,000 टोटल 46,000 and then less closing stock
14,000. टोटल मटेरियल कन्झ्युम्ड इन दिस अकाउंटिंग इयर 32,000. म्हणजे 32,000चं स्पोर्ट मटेरियल आपल्याला चालू वर्षात लागलेलं आहे. 14,000ची नोंद आपण बॅलन्स शीट असेट साईडला या ठिकाणी करणार आहोत. स्टॉक ऑफ मटेरियल 14,000. त्यानंतर प्रॉब्लेममधील सगळे आयटम पूर्ण झालेले आहेत. पहिल्यांदा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपण टॅली करणार आहोत. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्रेडिट साईडची बेरीज घेतली 57,600 येते. त्याच्यानंतर डेबिट साईडची बेरीज 50, इथं सरप्लस येतो आहे 5,900. डेबिट साईडची बेरीज एक्सपेंडिचर साईडची बेरीज येते 51,700. आपण 57,600 मधून 51,700 वजा केल्यानंतर सरप्लस येतो 5,900. हा जो सरप्लस आहे हा सरप्लस एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर, आणि हा सरप्लस आपण इथे बॅलन्स शीट कॅपिटल फंड आपल्याला अगोदरचा दिलेला नाही, त्याच्यामध्ये फक्त ॲड आपण दाखवणार आहोत. ॲड सरप्लस 5,900. बॅलन्स शीट विचारलेला नाही, जर विचारला असेल तर त्याचे मार्क आपल्याला मिळतात. पण इथे एक प्रॅक्टिस म्हणून आपण बॅलन्स शीटला सुद्धा त्या नोंदी कशा होतात ते पाहिलेलं आहे. हा सरप्लस या ठिकाणी तर त्याच्यात ॲड करायचा, जर डेफिसिट आला तर तो लेस करायचा आहे, आणि टोटल कॅपिटल फंड आउटवर्डला दाखवायचा आहे, आणि नंतर बॅलन्स शीट टोटल घ्यायची आहे. ठीक आहे. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग.